नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 10. व्यासांनी केली ब्रह्मदेवाची प्रार्थना. भृगु ऋषी पुढे म्हणाले, नारायणच्या अंशातून निर्माण झालेल्या भगवान व्यासांनी एका वेदाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 विभाग केले. वेदांचे ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला. व्यासांना स्वतःच्या ज्ञानाचा खूप गर्व झाला होता, म्हणून त्यांनी पुराणे रचण्यास सुरुवात केली. सुरुवात करताना आपले काम तडीत जाण्यासाठी श्री गणेशाचे अथवा कोणत्याही देवाचे स्मरण न केल्याने त्यांना बुद्धिभ्रंश होऊन काहीच सुचेनासे झाले. व्यास हे खूप बुद्धिमान होते. त्यांची बुद्धी वेदांची व्याख्या करण्याइतकी कुशाग्र होती, परंतु त्यांना नैमित्तिक, काम्य व श्रौतादी कर्मे करण्यातही संभ्रमित येऊ लागला. ज्याप्रमाणे एखादा साप मंत्रप्रवाहाने किंवा औषधांनी त्याच्यावर काहीच परिणाम होत नसल्याने तो स्थिर राहतो, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धींची अवस्था झाली. आपली बुद्धी कशाने भ्रष्ट झाली हे त्यांना कळेना. या घटनेने त्यांना लाज वाटू लागली, म्हणून त्याचे कारण विचारण्यासाठी ते ब्रह्मदेवाकडे गेले. सत्यलोकात ब्रह्मदेवांनी व्यासांचा सत्कार केला. त्या नम्रपणे व्यास ब्रह्मदेवाला म्हणाले, हे ब्रह्मदेवा, कलियुगातील पापे पाहून मी दुःखी झालो आहे. कलियुगातील प्रजा ही नास्तिक आणि निंदा करणारी आहे. आचार विचारांचा ती विचार करीत नाहीत. म्हणून ज्यांच्यामध्ये वेदांचा अर्थ आहे अशी पुराणे मी रचायला सुरुवात केली आहे. पण मला आश्चर्य वाटते की एकाएकी माझी बुद्धी कुंठित कशी झाली. मला अचंबा वाटते की मी एखाद्या आज्ञांसारखा वागतो. काय कारण असेल हे विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. याचे कारण आणि उपाय दोन्हीही मला सांगावे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, बाबा रे, आपण ज्यावेळी कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी सखोल नीट विचार करायला पाहिजे. गुंडगिरीने, गर्वाने किंवा मत्सर धरून एखादे काम करायला सुरुवात केल्यास त्यात खूप विघ्ने येतात. विनम्रपणे आणि युक्तीने केलेले कार्य सिद्धीस जातात. गर्वामुळे खूप जणांची फजिती झाली आहे. मारुतीला गर्वामुळेच दुसऱ्याचे वाहन होण्याचा प्रसंग आला. दुर्योधनाच्या मत्सरामुळे सर्वनाश झाला. परशुरामाने सुद्धा क्षत्रियांचा विध्वंस केला, तो मत्सरानेच. तेव्हा याच सृष्टीचा निर्माता, पालन करताय तोच आहे. ते जाऊ दे. मी ब्रह्मदेव, शंकर व विष्णू असे आम्ही तिघी ज्याचे आज्ञाधारक आहोत. जो सर्व संकटाचा नाश करतो त्या गणेशाचे स्मरण करण्यास तू विसरला आहेस, आणि हे केवळ गर्वामुळे घडले आहे. गर्व झाल्याने तू गणेशाचे काय पण कोणत्याही देवाचे स्मरण केलेले नाहीस. कोणतेही कार्य करताना, मग ते छोटे असो की मोठे, त्याला सुरुवात करताना गणेशाचे स्मरण करायचं, कारण तो संकटांचा नाश करतो. कोणत्याही कामाला सुरुवात करताना गणेशाचे स्मरण केले की कोणतेही संकट येत नाही. गजानन म्हणजे साक्षात परब्रह्मच आहे. त्याला नम्रपणे शरण जा, म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे जर केले नाही तर तुझे काम कधीही पूर्ण होणार नाही. त्यावर व्यास म्हणाले, ब्रह्मदेवा, माझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्यामुळे मला काहीच आठवत नाही. त्यामुळे हा गजानन कोण, हा कसा दिसतो, त्याचे किती अवतार, तो कोणाला प्रसन्न झाला होता, याची सर्व माहिती मला कृपा करून सांग. समाप्त. रामकृष्णारी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. धन्यवाद.